पाहू शकता अशा प्रकारच्या काही गाय आलेले घेतलेले आहेत व्यापारी वर्गाने। पहिल्या दुसऱ्या येताची कालवड दिसते, पाहू शकता घेतलेले। काजळी खिल्लार मधली कालवड आहे, प्युअर काजळी खिल्लार मधली जातीवंत कालवड आहे। याशी वेलेले पण गायी आहेत, काजळी खिल्लार मधून आहे, पाहू शकता। असे नडले अडलेले किंवा काहीतरी बट्टा असणारे जनावर अशी येत राहतात। आता यात्रा संपलेले आहेत, पडीचे बाजार चालू आहेत। अशा प्रकारच्या गायी आहेत दुधाच्या। पाहू शकता दुधाच्या गायी आहेत। ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी प्रत्यक्ष बाजारला भेट द्यायची। कुणाची गाय आहे? किती वेताल गाब? तिसऱ्या वेताल। वळू भरलाय का? इंजेक्शन केलंय? इंजेक्शन केलं। दूध काय देते? 2-2.5 एक टाइमच 2 टाइम दोन्ही टाइम। काय किंमत सांगितली? 35,000। कमी जास्त होतील। नाव सांगा आपलं? गाव? वेळापूर। मोबाईल नंबर? 8788469794। पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल अशा प्रकारची दुधाची गाय, दूध देणारी वाटते। दुधाच्या लाईन मधनं चांगली कास आहे, सड आहे, चारी समान सड आहेत, सडाच्या मध्ये अंतर आहे, लंपीतून बरी झालेले। ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा। पाहू शकता मुराट म्हैसूर क्रॉस, म्हैसूर खिल्लार क्रॉस मधन आहेत। दुधाच्या गायी पाहू शकता। दुधाच्या गायी आहेत, पाहू। दुधाची आहे का मामा ही? दुधाची आहे? गाभण आहे काय? यायला झाली। किती दूध देते एक टाइमचं? ही व्यापारी वर्गाची गायी आहेत, पाहू शकता। किती किंमत सांगितली? 50। नाव पत्ता सांगा? गोरडवाडी। नाव काय? गोरडवाडी। मोबाईल नंबर आहे? नाही। पाहू शकता गोरडवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथले। पाहू शकता व्यापारी 15,000ला मागतात अशी गत आहे। पडीचा बाजार असल्यामुळे, यात्रा संपल्यामुळे यात्राचा राहिलेला माल आलेला आहे। मग तुमचे गाब आहे का? किती वेळ त्याला? चौथा आहे का? दूध किती देते वासरू? 5 लिटर। 2 टाइमच 5 लिटर। वळू भरलाय का इंजेक्शन केलंय? कुठला? सोनकीचे बी चुकल्यांचं भरलेलं आहे। नाव सांगा आपलं? हा? शिवाजी काशीनाथ म्हणले। गाव? गारडी। गारडी। तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर। मोबाईल नंबर आहे का? काय किंमत सांगितली हिची? 1 लाख रुपये। 1 लाख रुपये। जरशे बघाय मालक गेले तो।
अशा प्रकारचा पडीचा बाजार आहे ना. आजच्या बाजारात लंपी झालेले जास्तीत जास्त जनावर आलेले आहेत. प्रामुख्याने म्हणजे देशी गाय, खोंड, कालवडी मोठ्या प्रमाणात लंपी झालेले आलेले आहेत. पूर्ण बाजार पडीचा आहे, गिराईक नाही. पाच सात येताच्या दुधाच्या गाय. मला किती वेळ येताचे? मला कुठल्या गावची गाय? गाय कुठल्या गावची? पाहू शकता 10, 11, 12, 13च्या वर गाय मागत नाही ती खिल्लार. कारण पडीचा बाजार आहे. घेतले मालक तरी कर्नाटक व्यापारी वर्गांना पण माहित आहे आपल्याशिवाय गाय कोण घेत नाही खिल्लारच्या सांगोला बाजारात. पाळीव गिराईक कवचित असते, त्याच्यामुळे त्यांचा आता सरसकट एकच रेट चाललाय. 15,000च्या आतून मागायचं. 12, 13, 11, 14, 15. मला कोणाची काय किती वेताल गाभ आहे? तिसरी वेताल. ओळू भरला की इंजेक्शन? कुठला ओळू भरला? पिल्यू. कुणाचा? जावळे. किती महिन्याची गाभ आहे आता? जवळ आली 10-12 दिवस. दूध देते वासरू पिऊन? 2-3 लिटर. नाव पत्ता सांगा. हा नाव वगैरे कोणतं? अजय वगैरे पिल्यू, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आहे 87 600. किंमत काय सांगितली? 30,000 रुपये. कमी जास्त होतील व्यवहार. अशा प्रकारचे बैल आलेले आहेत. शेती कामाच्या मापाचे बैल आलेले आहेत. ही ठराविक दावणी आहेत व्यापारी वर्गाच्या. हे कायमस्वरूपी असतात. पण शेतकरी वर्गाचं काय चाललंय की युट्यूबर्सला आता नाव पत्ता सांगणं झालेत. कारण त्यांनाही माहीत आहे जनावर कुठल्या दावणीला जाणार आहे. त्याच्यामुळे कालवडवाले, खाटी सडी गायवाले नाव पत्ता सांगत नाहीत, किंवा सांगितले तरी उगाच किंमत आवाज सवा सांगतात, किंवा फोन नंबर चुकीचा सांगतात. असं चाललंय. माध्यमाचे आता यूट्यूबच्या माध्यमातून सगळे बघत असतात, त्याच्यामुळे सगळ्यांना कळतंय की सांगोला बाजारात काय चाललंय, किंवा कशा प्रकारे जनावरं भेटतात, कितीपर्यंत भेटतात. त्याच्यामुळे यूट्यूब म्हणलं की आवाज सवा किंमत सांगतात आणि गुपचूप आडबाजूला जाऊन देऊन टाकतात आणि निघून जातात. अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची सध्याला. कारण पाळणाराला शेतकरी धजवत नाही. पाळणाराला शेतकरी सहजासहजी जनावर देत नाही योग्य रेटने, पण नको त्या माणसाला बरोबर लगेच देणार. पाहू शकता अशा प्रकारची गाय आहे. 4 सड आहेत दुधाचे. संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा, सगळे व्हिडिओ पहा. कारण काही लोकांना वेळ नसतोय, आठवड्यातनं एकदा व्हिडिओ पाहतात, त्याच्यामुळे त्यांना मोबाईल नंबर समजत नाहीत मालकांचे, वळू मालकांचे. तर व्हिडिओ सगळे पहा, मालकांचा मोबाईल नंबर असतोय. मला किती वेताल गाभ आहे? 5 वेताल गाभ आहे. वळू भरला का इंजेक्शन? कुठला वळू भरला? कडलाच पवार. किती महिन्याची गाभ आहे आता? 9 महिना संपत आला आहे. प्युअर काजळी खिल्लार. किती किंमत सांगितली? 50,000 सांगताय. वासरू पिऊन दूध किती देते? म्हणजे सकाळी 1.5 ते 2 लिटर वासरू पिऊन, सकाळी संध्याकाळी 1.5 ते
नाव पत्ता सांगा. रामचंद्र दगडू केदार, हां, कडलास, कडलास, तालुका सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर 9765 9765 1668 1668 81. कासात हात घालून देते. घाला बर. पाहू शकता शेतकरी वर्गाची गाय आहे. ह्याच्यामध्ये काय आहे ही नाही. बोलण्यावरून लगेच लक्ष येते तर शेतकरी आहेत, व्यापारी आहेत का असे कोणीतरी घेतलेले शेतकरी माणसं आहे. ते पाहू शकता बाबांनी काही खोटी माहिती सांगितली, जे काही सांगितले ते खरं सांगितले. आणि शांत गाय आहे. मोठं माप आहे काजळी खिल्लारमध्ये. आणि वेत पण त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे. बाबा 5वे वेत आहे. बरेचसे लोक 7व्या 8व्या वेताच्या गायीचं पण 3रंच वेत सांगतात. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद बाबा. अशा प्रकारचे खोंड आहेत पाहू शकता. अशा प्रकारची शेतकऱ्याची गाय आहे पाहू शकता. चांगली गाय आहे. चेहऱ्याला नाक बघा, मांडग्याच्या भागात जसं प्रकारचं नाक असते तशा प्रकारचं नाक आहे. पण इथं एक बघितलं, कपड्यावरनं माणूस कुठल्या भागातला असेल ठरवलं जातं आणि त्याच्या बोलण्यावरनं हा अंदाज काढला जातो आणि तसे रेट सांगितले जातात. आणि पुणे मुंबईचे लोक, नाशिकची लोक म्हणलं की मूर्ख समजले जातं इकडे सोलापूर जिल्ह्यात. आणि त्यांना कसं येड्यात काढायचं आणि जास्त किमती सांगायच्या, कारण त्यांना वाटतं की पुणे मुंबई म्हणजे भरपूर पैसेवाले, 2 नंबरचा पैसा. त्याच्यामुळे डबल टिबल किंमत सांगितली जाते. कारण मी बरेचसे आता जवळजवळ महाराष्ट्र कर्नाटकमधील यात्रा बघितल्या भरपूर. आता पण पुणेचं नाव सांगितलं की किंमत ही डबल टिबलच सांगितली जाते. कारण की माणसं का असं करतात काय माहीत नाही. व्यवहारानं योग्य ती किंमत सांगावी. व्यवहारानं तुम्ही योग्य ती किंमत सांगा. जनावर चांगलं असेल 1 रुपया कमी करू नका. पण उगाच समोरची चेष्टा केल्यासारखं काहीतरी सांगायचं, चेष्टा करायची. गाय एक किंवा बैल एका मालकाचा असतोय, नाव पत्ता दुसराच सांगून जातो. बरेचशा प्रमाणात हे सांगोला भागात चालतं. हे अशा प्रकारचं टोलवाटोली, ततालपणा हे असं नाही केलं पाहिजे. कारण लोकांचा विश्वास बसला पाहिजे. सांगोला बाजार समिती चांगली आहे. सांगोलाचा बाजार चांगला भरतोय, मोठा भरतोय. लांबून लांबून लोक येतात जनावर घेण्यासाठी. मला कोणाची गाय आहे? किती वेळ त्याला गाभ आहे? 3ऱ्या त्यालाच आहे ना. 3ऱ्या वेताला. वळू भरला का इंजेक्शन भरलं? वळू भरला का इंजेक्शन भरलं? वळू. कुठला वळू भरला मालक? दुधाळवाडी. कुणाचा? दुधाळाचा. काजळ आहे का कोसा खिल्लार आहे? जुंदळी किती किंमत सांगितली आता ही? ती सांगते 70,000 रुपये. नाव पत्ता सांगा आपला. मला नाही सांगता येत. दूध देते का वासरू पिऊन? काय गाभण रामचंद्र. नाही वेल्यानंतर किती दूध देते वासरू पिऊन? बाबा देते 3 लिटर. सकाळी 1.5, संध्याकाळी 1.5 एका टायमाला. बरं तुमचं नाव सांगा. रामचंद्र सोपान बुरुंगली. गाव? बुरगेवाडी. कटपळ. तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर नाही मुलांचा वगैरे कोणाचा? आता मुलं तर मला सांगता येत. शाळा शिकलो नाही. पाहू शकता व्यवहारात कमी जास्त होतील. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. गाभण गाय आहे, वाहनामध्ये ताटून गेलेले पाहू शकता. सुंदर देखणे पण आहे. चेहऱ्याची ठेवण, शिंगाची ठेवण खूप सुंदर आहे आणि बऱ्यापैकी चांगली गाय आहे. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशा प्रकारच्या गायी आलत्या गवळारू व्यापारी वर्गाने घेतलेले आहेत पाहू शकता. वेळेले खाली कालवड आहे पाहू शकता.
पाहू शकता बाजारात क्वालिटी जनावर नाही, लंपीच्या आजाराने ग्रस्त जास्त आहेत. त्याच्यामुळे कर्नाटक व्यापारी वर्गाने सुद्धा जनावरं जास्त घेतलेली नाहीत. आणि जी गाडी 11 वाजता हलणार ते 9 वाजताच गाड्या हलून जायला लागल्यात कर्नाटक व्यापारी वर्गाचे सुद्धा, कारण त्यांच्याही लक्षात आलं आजच्या बाजारात लंपी झालेले जास्त जनावर आहेत. आणि खोंड घेणाऱ्यांना, रेस क्षेत्रात काम करणाऱ्यांना मी म्हणू शकत नाही की आवर्जून तुम्ही या आणि खोंड घ्या, कारण की कसं आहे परत तुम्ही म्हणणार तुम्ही यूट्यूबला सांगितलं आम्ही आलो आणि खोंड भेटला पण तो लंपी झाला. मग त्याच्यामुळं कसं आहे थोडे दिवस थांबलेलं परवडेल. प्रत्येक जनावराला लंपीचे स्पॉट आलेले आहेत, पाहू शकता गायी सुद्धा. हे उन्हाळ्याच्या उष्णता वाढीचे लक्षण आहे, कारण की जनावरांना थंड पाणी जास्त पाजणे, सावलीला बांधणे किंवा वेळच्या वेळेला चारा भरपूर टाकणे, ही उन्हात बांधायचे, पाणी नाही स्वच्छ पाजायचं, त्याच्यामुळे लंपी होतोय उष्णता वाढल्यामुळे. होऊ शकता अशा प्रकारच्या गायी आहेत. जुन्यातली गाय आहे, पाहू शकता कोट्याला मोठे आहे, शिंगाला चांगले आहे, छान आहे. अशा प्रकारची सुंदर गाय आले. परंतु सर्व गायी पाहू शकता लंपीने ग्रस्त आहेत. बऱ्यापैकी लंपीचे स्पॉट सगळ्या गायींना, जनावरांना आलेले आहेत. त्याच्यामुळे शक्यतो थोडे बाजार जाऊन दिलेले चालतील ज्यांना चांगली गाय किंवा चांगलं जर खोंड घ्यायचं असेल रेस क्षेत्रासाठी. कारण कसं आहे तुम्ही जर ह्या विषाणूजन्य वातावरणात आला किंवा एखादं जनावर घरी घेऊन गेला तर त्याच्या विषाणूचा प्रादुर्भाव तुमच्या घरच्या जनावरांना होऊ शकतो आणि त्याच्या वासामुळे किंवा विषाणूमुळे तुमच्या घरच्या जनावरांना पण लंपी चा आजार होऊ शकतो. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला चांगलं जनावर घ्यायचं आहे त्यांनी एवढे 2 महिने थांबले तरी चालेल, कारण सध्याला बाजार बघितला सगळेच जनावरं जवळजवळ लंपीग्रस्त आणि बऱ्यापैकी म्हणजे ही जनावरं आहेत. आता यात्रा सगळ्या संपलेल्या आहेत. आता फक्त राहिली कोळे, आटपाडी सांगोला तालुक्यातली कोळेची यात्रा आणि कर्नाटक बबलादी यात्रा जी आखीतीला असते फुल तेवढीच यात्रा. त्याच्यानंतर डायरेक्ट कार्तिकी वारीची यात्रा पहिली, तोपर्यंत यात्रा नाही. व्हिडिओ पाहत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. बरेचसे लोक मोबाईल नंबर मागतात, परंतु व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर असतोय मालकाचा, परंतु तुम्ही एक व्हिडिओ पाहिला, कसं आहे सगळ्याच मोबाईलमध्ये कसं आहे एडिट करत बसत नाही आपण जास्त. त्याच्यामुळे मुलाखत पहा प्रत्येक वळू मालकांची, त्याच्यामध्ये मोबाईल नंबर असतोय. धन्यवाद.